त्या कसोट्या भाकार करताना या कसोट्यांचा तुम्हाला उपयोग होत असतो. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत दोनची कसोटी. दोनची कसोटी काय आहे किंवा टू ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे. तर बघा, सर्वात महत्वाचा कोणत्याही नंबर टू ने डिवाइड होण्यासाठी ह्या कसोटीचा आपल्याला वापर होतो. म्हणजे कसं, तर बघा या ठिकाणी बघा एखादा नंबर टू ने डिवाइड होतो की नाही हे बघण्यासाठी आपण काय करणार, त्या नंबरच्या युनिट प्लेसला किंवा एकक स्थानी काय बघणार आहोत. तर त्या नंबरच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही नंबर आला तर त्या नंबरला आपण काय समजणार की तो नंबर टू ने डिवाइड होतो. बरोबर. मग उदाहरण म्हणून तुम्हाला कुठलंही उदाहरण घेतलं यातलं, समजा हे 48,000 सॉरी 4,834 घेतला तर युनिट प्लेसला इथे 4 आहे म्हणून हा नंबर काय होणार, टू ने डिवाइड होईल. ठीक आहे. क्लास चालू त्यानंतर झाल्यावर बघा पुढचा नंबर आहे तीनची कसोटी. आता तीनची कसोटी काय सांगितली तुम्हाला मी, तर कुठल्याही नंबरला आपल्याला तीनने भाग द्यायचा असेल, एनी नंबर कॅन बी डिवाइड बाय द थ्री, सो दॅट टाइम वी हॅव टू ऍड दॅट नंबर. समजा उदाहरण आहे 25,437 या नंबरमध्ये या नंबरला तीनने भाग जातो की नाही किंवा थ्रीने हा नंबर डिवाइड होतो की नाही हे कसं आयडेंटिफाय करणार, तर काय करायची, नंबरची ऍडिशन. 2 + 5 + 4 + 7, the number's addition is 21 and 21 is divided by 3, so whole number is also divided by 3. नंतर पुढची जी आपण टेस्ट बघितली होती ती आहे डिव्हिजिट टेस्ट ऑफ 4. म्हणजे एखाद्या संख्येला 4ने भाग जातो की नाही हे आपण कसं ठरवणार. इफ गिवन नंबर लास्ट टू डिजिट इज डिव्हिजिबल बाय 4 और देअर डबल झिरो, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना 4ने भाग जातो किंवा तेथे डबल झिरो असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय होतो, 4ने पूर्ण भाग जातो. उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं, कुठलाही नंबर घेतला, सपोज आपण एक नंबर घेऊया 18,324 या संख्येत बघा लास्ट टू डिजिट काय आहेत, तर लास्ट टू डिजिट आहे 24. मग 24 4ने डिवाइड होतो की नाही, तर होतो. म्हणून काय होणार, आपला हा जो काही पूर्ण नंबर आहे हा नंबर काय होणार, 4ने डिवाइड होईल. किंवा तुम्हाला मी आणखी दुसरं असं एक सांगितलं होतं की नंबर कोणताही असो जर त्या नंबरच्या लास्ट टू डिजिट जर झिरो असेल तरीही तो नंबर काय होतो, 4ने डिवाइड होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची टेस्ट आहे 5. कुठलाही नंबर 5ने डिव्हिजिबल आहे की नाही किंवा त्या नंबरला 5ने भाग जातो की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 और 5 पाहिजे. इफ द नंबर्स युनिट प्लेस हॅव 0 और 5 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. एखाद्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. मग या ठिकाणी बघा इथे उदाहरण तुम्हाला आहे 3,855 3,855 या नंबरचा लास्ट डिजिट काय आहे बघा बरं, लास्ट डिजिट 5 आहे की नाही म्हणून हा नंबर 5ने डिवाइड होईल. सेकंड एक्झाम्पल आहे 4,340 या नंबरचा लास्ट डिजिट काय आहे तर 0 आहे आणि त्यामुळे हे नंबर काय होणार, दोघेही 4ने सॉरी 5ने डिवाइड होईल. त्यानंतरची पुढची टेस्ट बघा, पुढची टेस्ट आहे 6. कुठलाही नंबर 6ने डिवाइड होतो की नाही कसं आयडेंटिफाय करणार, तर तुम्हाला काय करायचंय त्या नंबरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय तो नंबर एक तर 2ने डिवाइड झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3ने पण डिवाइड झाला पाहिजे. द नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्रू 2 अँड 3 देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 6. बघा दोघांनीही नंबर डिवाइड होणं गरजेचं आहे. सपोज आता इथे तुम्हाला सांगितलं होतं की हा नंबर आहे 48,330, हा नंबर 3ने डिवाइड होतो की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर एकदम सिंपल ट्रिक सांगितली होती. काय करायचं आहे, तर हा नंबर आधी 2ने आणि 3ने दोघांनी डिवाइड होतो की नाही हे बघायचं. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या नंबरला 2ने डिवाइड करून बघा. 2ने डिवाइड होण्यासाठी या नंबरचा लास्ट डिजिट काय पाहिजे, 2468 किंवा 0 पाहिजे. बरोबर आहे का नाही. या नंबरच्या युनिट प्लेसला 0 म्हणजे हा नंबर 2ने डिवाइड होणार आहे. तुम्हाला असं मी सांगितलं होतं मी की 2ला तुम्ही नवरदेव समजू शकता. बरोबर. त्यानंतर आहे पुढचा नंबर 3. बघा एखादा नंबर 3ने डिवाइड होतोय की नाही हे कसं आयडेंटिफाय करणार, तर तुम्हाला काय करायचंय त्या नंबर्स मधील ऑल नंबर्सची ऍडिशन करून बघायची. काय करायची, नंबरची ऍडिशन म्हणजे सर्व नंबरची बेरीज करायची. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं त्या नंबरची जर तुम्ही बेरीज केली तर या नंबरची बेरीज किती होते बघा बरं, तर याची ऍडिशन केल्यानंतर ती ऍडिशन येते 18. बघा 8 + 4 12 12 + 6 18 होतात. आपल्याला माहिती आहे 18 हा 3ने डिवाइड होतो म्हणून हा नंबर सुद्धा काय होणार आहे, तर हा नंबर 3ने डिवाइड होणार आहे. बघा मग आपला नंबर 2ने डिवाइड होतोय 3ने डिवाइड होतोय म्हणून काय होणार 6ने हा नंबर डिवाइड होईल. अजून एक नंबर घेऊया म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं लक्षात येईल. बघा या ठिकाणी मी अजून एक नंबर घेतोय, नंबर आहे 42,360. बघा हा नंबर डिवाइड होतो किंवा नाही हे कसं आयडेंटिफाय करणार, तर बघा मी अजून एक इथे 68 घेतो चला.
नंबर आहे 42,368. हा नंबर डिवाइड होतोय की नाही हे कसं आयडेंटिफाय करणार? तर काय करायचं, लास्ट डिजिट बघा काय आहे, 8 आहे, म्हणजे हा नंबर 2 ने डिवाइड होईल का रे? तर होईल, बरोबर. हा नंबर 2 ने डिवाइड झाला पाहिजे 6 ने डिवाइड होण्यासाठी. त्यानंतर सेकंड कंडिशन काय आहे की हा नंबर 3 ने पण डिवाइड झाला पाहिजे. बघा या सर्व नंबरची ऍडिशन करून बघा बरं काय होईल. 4 + 2 6, 6 + 3 9, 9 + 6 15, 15 + 8 23. बघा ह्या नंबरची ऍडिशन ही 23 झाली आहे. मग हा नंबर ऍडिशन 23 झाली, ही ऍडिशन 23 3च्या टेबलमध्ये येते का रे? तर नाही येत, म्हणून हा नंबर काय होणार, 3 ने डिवाइड होत नाही, म्हणून हा संपूर्ण नंबर सुद्धा डिवाइड होणार नाही. हा, मी आधी जो 0 घेतला होता तो जर घेतला असता तर काय बदल झाला असता? बघा इथे 8च्या ऐवजी जर 0 असता तर ह्या नंबरमध्ये याची ऍडिशन किती झाली असती? तर बघा या ठिकाणी याची ऍडिशन केली तर ती ऍडिशन झाली असती 4 + 2 6, 6 + 3 9, 9 + 6 15. बघा ऍडिशन झाली आहे 15. आता बघा या नंबरची ऍडिशन 15 झाली, त्यामुळे हा नंबर 3 ने डिवाइड होतो का नाही? तर होतो. म्हणून हा नंबर 2 ने डिवाइड होतोय, 3 ने पण डिवाइड होतोय, म्हणून हा जो काही पूर्ण नंबर आहे हा नंबर 6 ने सुद्धा डिवाइड होईल, म्हणजे त्याला 6 ने सुद्धा भाग जाईल. आलं का लक्षात सर्वांना? यस हो सर. सर. पुढची टेस्ट बघा, तुम्हाला 7 ची डिव्हिजिट टेस्ट सांगितली होती. एखादा नंबर 7 ने डिवाइड होतो की नाही कसं आयडेंटिफाय करायचं, त्यासाठी 2 टेस्ट सांगितल्या होत्या. पहिली म्हणजे ग्रुप बनवून, ग्रुप मेथड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं लास्ट 3 डिजिटचा एक ग्रुप बनवा. समजा हा नंबर आहे, यामध्ये 7000. क्लासचा टायमिंग किती वाजता आहे, 6:15 की 7 वाजता? आता तू रेकॉर्डिंग बघून घ्यायची, कारण क्लासचा टायमिंग बघ, तुझ्यासाठी जर परत पूर्ण शिकवायला लागलो तर मग मला पूर्ण परत शिकवावं लागेल ना, बरोबर की नाही? तू उशिरा जॉईन झाली ना, मग तू कोणाची तुझी का नाही, तू आता रेकॉर्डिंग बघायची, ठीक आहे? सर आणि सर तरी नाही कळलं तर परंतु मग मला फोन करायचा, ठीक आहे? चला आता लक्ष द्या. 7 ची डिव्हिजिट टेस्ट आहे. तुम्हाला मी काय सांगितलं हॅलो होतं की त्या नंबर मध्ये बोला काय अडचण? सर, परंतु तुम्ही रिव्हिजन घेत आहेत ना? हो हो. हं. सर सर आज रिव्हिजन घेत आहोत. काल लिहून घेतलं आहोत, परंतु आज पण लिहून घ्यायचं? नाही आता लिहायचं नाही, आता हे समजून सांगतोय ना, पुढे आपल्याला शिकायचंय, पुढचे प्रश्न आपल्याला शिकायचे. पण मी आता आपण काल जे शिकलो काही जणांना समजलं नसेल तर ते समजून सांगतोय ना. आलं का लक्षात? काही अडचण असेल, एखादी गोष्ट नाही समजली, समजा काल थोडी जास्त घाई झाली असेल, एखाद्याला लक्षात आले नसेल एखादी टेस्ट, तर ती समजण्यासाठी मी परत एकदा रिवाइज करून देतो आहे. कळलं का? येते का लक्षात? आपल्याला याच्यावर अजून प्रश्न घ्यायचे, याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आज आपण बघणार आहोत, ठीक आहे? हा तर आता सर. समजून ओके. समजून घ्या आधी, ठीक आहे? बघा 7 ची डिव्हिजिट टेस्ट काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, तर पहिली मेथड सांगितली होती म्हणजे ग्रुप मेथड. ग्रुप मेथड मध्ये आपण काय करतो, लास्ट 3 डिजिटचा एक ग्रुप करतो आणि रिमेनिंग नंबरचा दुसरा ग्रुप करतो. या ठिकाणी बघा नंबर होता 49,756. तर तुम्हाला काय करायचं होतं, 7,756 चा एक ग्रुप आणि 49 चा दुसरा ग्रुप, या ग्रुप मधला डिफरन्स काढायचा. डिफरन्स आला होता 707. हा 707 जर 7 ने डिवाइड झाला तर पूर्ण नंबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय होणार होता, 7 ने डिवाइड होणार होता. आता बघा याच्या ऐवजी समजा कोणाला ही एक ग्रुप मेथड नाही वाटली, की सर मला ही ग्रुप मेथड लक्षात नाही आली, तर त्याच्यासाठी आपण दुसरी मेथड घेतली होती. दुसरी मेथड काय होती, तर दुसरी मेथड आपली अशी आहे की सपोज आता एखादा नंबर आहे, आपण नंबर घेऊया. 1 मिनिट फक्त. आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तुम्हाला दुसरी टेस्ट काय सांगितली होती. सपोज आता अजून एक उदाहरण घेऊन समजून घेऊया आपण. एखादा नंबर 7 ने डिवाइड होतोय की नाही, कसं करायचं बघा. सपोज नंबर आहे 6132. आधी मला सांगा, ज्यांना ज्यांना समजलंय त्यांनी सांगायचं की हा नंबर 7 ने डिवाइड होतो किंवा नाही.
नो सर. केलं का तू? एवढी घाई का बरं असते बरं? मी सोडवायला लावलं ना, तू सोडून बघितलं का? नोटबुक मध्ये करायचं, तोंडी उत्तर नाही द्यायचं. यस सर. हा बोला. बघा, सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला सांगितलं होतं या मेथड मध्ये लास्ट 3 डिजिटचा एक ग्रुप. काय झाला लास्ट 3 डिजिटचा ग्रुप? 132 132 आणि दुसरा ग्रुप काय होईल? 6 चा होईल. मग यातून जर 6 मायनस केले तर आपल्या नंबर मध्ये किती शिल्लक राहणार आहे? तर आता 126. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 126 ला 7 ने डिवाइड करून बघायचं. बघा, 7 ने डिवाइड केलं तर 7 1 द 7, रिमेन राहिले 5, वरतून कॅरी आला 6, 7 8 चा होता 56. म्हणजे हा नंबर काय झालाय, याने डिवाइड झालाय. म्हणजे हा पूर्ण नंबर काय होणार? 7 ने डिवाइड होईल. आता दुसरी मेथड तुम्हाला अशी दिली होती की जर समजा कोणाला असं वाटत असेल की सर हे खूप एवढं मोठं याच्यात दोन दोन क्रिया करायच्या त्यापेक्षा सोपं आहे का आणखी वेगळं, तर त्याच्यासाठी आपण दुसरी एक मेथड काय शिकलो होतो की जो तुम्हाला नंबर दिला असेल त्या नंबर मध्ये लास्ट डिजिटचा डबल करायचे. म्हणजे बघा, नंबर काय आहे? 6132. हा नंबर 7 ने डिवाइड होतो की नाही, काय कसं ठरवणार? तर लास्ट डिजिट बघायचं. याचा लास्ट डिजिट काय आहे? 2 आहे. या 2 चे डबल करा. 2 चे डबल करायचे म्हणजे त्याला मल्टिप्लाय 2 करा, किती झाले? 4 झाले की नाही? हे राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. 613 मधून 4 मायनस केले तर राहता किती तुमचे? तर बघा, इथे राहतील 9, इथे 0 आणि 6, बरोबर? हं? आता काय करायचंय? पुन्हा काय करायचंय? 9 चे डबल करून बघा. 9 चे डबल किती होतात रे? हा जो 9 आहे याचे डबल करा. 9 मल्टिप्लाय 2 केलं तर 18 होतात, बरोबर? मग आता 18 झाले. हा 18 जो आहे तो 18 ह्या 60 मधून मायनस करा. बघा, 18 जर 60 मधून मायनस केला तर काय होतं? 10 मायनस 8 2, त्यानंतर 5 मायनस 1 4, मग राहिलाय 42. तुम्हाला बघायचंय हा 42 हा 7 ने डिवाइड होतो का? तर बघा, 7 6 जा 42 होतात, म्हणजे हा नंबर 7 ने डिवाइड होतो, म्हणून हा नंबर सुद्धा काय होणार? 7 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना? सर्वांना लक्षात आलंय का? सर. सर. त्यासाठी हो तुम्हाला जर सर. बघा, मी 2 मेथडने सांगितलं, तुम्हाला जी मेथड सोपी वाटली ती मेथड तुम्ही वापरू शकता. आलं का लक्षात? तुम्हाला कोणतीही मेथड सोपी वाटेल, जी सर मेथड तुम्हाला समजली ती तुमची सोपी मेथड. मी असं सर सांगत नाही की एकाच मेथडने सोडवा. हा बोला, काय अडचण? तुम्ही मेथड दिली ना दुसरी वाली, दुसरी हा कसोटी ही सोपी जाते. तुम्हाला जी समजेल ती. मी काय सांगितलंय? मी असं म्हटलं का तुम्हाला की सर याच पद्धतीने सोडवा किंवा त्याच पद्धतीने सोडवा? कोणतीही मेथड वापरा, माझं काही म्हणणं नाही. चला दुसरं उदाहरण देतो, बघा बरं करून, तुम्हाला जमतंय का? हा नंबर जो आहे हा नंबर 7 ने डिवाइड होतो की नाही बघा बरं. नंबर आहे 24,976. 7 ने डिवाइड होतो किंवा नाही बघा. यस सर. होतो. व्हेरी गुड. यस सर. व्हेरी गुड. बोला. यस सर. यस सर. यस सर. यस हॅलो. यस सर. सर. लिंक पाठवली त्याच्यावर जॉईन करा, नाही तर मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन करून पहा परत. यस सर. यस सर. बघा, तुम्ही सांगितलंय की सर हा नंबर डिवाइड होतो. आता बघा काय करायचं तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं, जो काही नंबर आहे या नंबर मध्ये तुम्हाला सांगितलंय हा लास्ट डिजिट जो असेल त्या लास्ट डिजिटचे डबल करा. म्हणजे 6 चे डबल केले तर किती होतील? 6 मल्टिप्लाय 2 12 होतील, बरोबर? हे 12 राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. आता या नंबर मधून मायनस केले तर 7 मायनस 2 5, 9 मायनस 1 8, 4 ऍज इट इज, 2 ऍज इट इज. परत 5 चे डबल केले तर 5 मल्टिप्लाय 2 केले तर 10 होतात. ते 10 या राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. किती राहिले? तर बघा, इथे होतील 238, बरोबर? आता काय करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं बघा, 238 झाले आहे. 8 चे डबल करून बघा. 8 मल्टिप्लाय 2 केलं तर 16 होतात. या 23 मधून 16 मायनस केले तर राहतात 7.
बघा आपल्याला माहिती 7 टेबल मध्ये येतो का नाही? येतो सर. येतो. हा म्हणून हा नंबर काय होणार? 7 ने डिवाइड होणार, म्हणजे हा नंबर सुद्धा 7 ने डिवाइड होईल. कळालं का सर्वांना? हो सर. हो सर. काही अडचण आहे कोणाला? समजायला कोणाला काही अडचण आहे का? नाही सर. हो सर. ओके. हा सर मला बघा नाही समजलं. काय नाही समजलं रे बेटा? तुला काय करायचंय बघ, जो नंबर असेल ना त्याचा फक्त शेवटचा अंक घ्यायचा. काय सांग बरं शेवटचा अंक इथं तूच सांगायचं. चल मला पटकन. या पहिल्या नंबर मध्ये 24,976 मध्ये शेवटचा नंबर काय होता? 6 होता ना? मग 6 डिवाइड होतो का सांग बरं? आपलं 6 चे काय करायचे इथं ते सांगायचं तूच मला. कसोटी काय सांगते? 6 चे डबल करायचे ना? हो का नाही? सर. मग आता 6 चे डबल केले तर किती झाले? डबल 12 झाले ना? 6 चे डबल. हो. मग ते राहिलेल्या नंबर मधून वजा करायचे. 2,497 मधून 12 वजा केले, किती राहिले? 2,485 राहिले का? हो सर. मग परत या 5 शेवटी येणारा नंबर इथे काय आहे? शेवटी काय आला? 5 आला ना? नको देऊ. शेवटी काय आला? 5 आला ना? हो. या 5 चे डबल करायचे. 5 चे डबल केले तर किती होतात? 10 होतात का? ते या 248 मधून वजा करायचे, राहिले 238. परत 8 चे डबल करायचे, 16 झाले. 16 23 मधून वजा कर, 7 राहिले. 7च्या पाड्यात 7 येतो का? म्हणून हा नंबर जो आहे 24,976 हा 7 ने त्याला भाग जाईल. कळालं का? हो कळालं सर. का? हा चला पुढचा प्रश्न. सगळ्यात महत्वाचा बघा, कोणीही लक्षात ठेवायचं ही गोष्ट, की जर आपल्याला समजलं तर समजलं, नाही समजलं तर नाही समजलं, हे आपलं पक्क पाहिजे. आपल्या डोक्यात पक्क पाहिजे की हे आपल्याला समजलंय आणि हे आपल्याला समजलं नाही. आपले सगळ्यात महत्वाचं आहे, आपण आपला विचार करायचा. परीक्षेमध्ये पेपर हा प्रत्येकाला सारखाच असणार आहे, पण मार्क मात्र प्रत्येकाला सारखे असतीलच असं काही नाही. का असं होतं? कारण आपल्यापैकी काही जण फक्त सांगतात मला समजलं, पण त्यांना ऍक्च्युली समजलंच नसतं. सो त्याच्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवायचं. इथे बघा पुढचं एक उदाहरण देतोय. 8ची कसोटी आधी समजून घेऊया. ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग जातो किंवा तिथे 000 असेल तर संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. इफ गिवन नंबर लास्ट 3 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 8 और देअर 000 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. म्हणजे इथे बघा 68,912 होता. या नंबर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट डिजिट 912 आहे. या 912 ला 8 ने डिवाइड करा. याला 8 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येतं रे? 8 ने याला भाग जातो का नाही एवढंच बघायचं. मग आता या ठिकाणी तुम्ही 900 किती आहे? एक मिनिट पुढे गेलो ते. हम्म. जो तुमचा नंबर आहे तो आहे 912 912. हा नंबर 8 ने डिवाइड होतोय की नाही हे चेक करायचं. 8 1 8, 9 मधून 8 मायनस केला 1 राहिला, कॅरी आलेला आहे पुन्हा 1. 8 1 8, पुन्हा कॅरी आलेला आहे 2, आणि इथे 11 मधून 8 मायनस केले तर 3 राहतात. 8 4 32 होतो. हा नंबर काय इथे रिमाइंडर 0 आला. किंवा आणखी कसोटीत काय सांगितलंय की नंबरच्या शेवटी लास्ट डिजिट जर 000 असेल तरी पण नंबर काय होतो? 8 ने डिवाइड होतो. त्यानंतर बघा 9 ची टेस्ट होती. 9 ची टेस्ट काय सांगितली तुम्हाला? की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जातो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9. इफ गिवन नंबर addition is divisible by 9, then the number is also divisible by 9. 57,204. बघा हा जो काय नंबर आहे या नंबर मध्ये तुम्हाला याचे ऍडिशन की इथे 18 होते आणि 18 आपल्याला माहिती 9च्या टेबल मध्ये येतो. म्हणून हा नंबर काय होणार? 9 ने डिवाइड होईल. आलं लक्षात सर्वांना? येते का लक्षात? कळतंय का सर्वांना? यस सर. ठीक आहे. बघा पुढची टेस्ट आहे आपली 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तर तुम्हाला काय करायचंय? 10 ने एखादा नंबर डिवाइड होतो की नाही हे कसं शोधणार? तर त्या नंबरचा लास्ट डिजिट बघा, शेवटचा अंक 0 असला तर त्या संख्येला काय होतो? 10 ने तो नंबर डिवाइड होतो. इफ नंबर लास्ट डिजिट इज 0 देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 10. ओके. नंतर आहे 11 ची टेस्ट. 11 ची टेस्ट तुम्हाला असं सांगितलं होतं की जर नंबर मध्ये एकाड एक नंबर घेतले तर
हे नंबर 11च्या पाड्यात आले तरच संपूर्ण संख्येला काय होतो 11 ने डिवाइड होऊ शकतो. मग आता या ठिकाणी बघा, हा जो काही नंबर आहे 9,56,241, या नंबर मध्ये तुम्ही जर बघितले रेड न कलर मधले नंबर आणि व्हायलेट कलर मधले नंबर म्हणजे लाल कलर मधले आणि जांभळ्या कलर मधले जे काही नंबर बघितले यांची बेरीज करायची. ही बेरीज बघा, एकाची बेरीज होती 19, एकाची होती 8. या बेरीजला फरक जर 11 किंवा 0, 11, 22, 33, 44, 55 असं जर आला तर त्या संख्येला काय होणार, 11ने भाग जाणार. म्हणजे 11च्या पाड्यात जर हा फरक आला किंवा 0 जरी आला तरी तो 11ने त्याला भाग जाणार. समजा अजून एक उदाहरण होतं बघा, 59,840 या संख्येमध्ये पण बघा, इथे तुम्ही एकाड एक नंबर घेतले तर काय होणार आहे, एकाड एक घेतलं तर बघा 5, 8 आणि 0 यांची बेरीज केली तर किती होते, 13 होते. आणि राहिला काय 9 आणि 4 यांची बेरीज केली तर 13 होते. 13 मधून 13 गेले, राहिले किती, 0. 580, addition is 13, 9 plus 4, addition is also 13. मग 13 minus 13, answer is 0. If the difference is become 0, so that number is also divisible by 11. Okay. नेक्स्ट नंबर बघा. आता नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे 12. कुठलाही नंबर 12 ने डिवाइड होतो किंवा नाही होत हे कसं शोधणार, तर तुम्हाला काय करायचं आहे, तो नंबर 3 ने आणि 4 ने डिवाइड झाला पाहिजे. या ठिकाणी नंबर होता 15,336. बघा बरं, या नंबर मध्ये 3 ने डिवाइड व्हायचा असेल नंबर तर कंडिशन काय आहे, तर त्या नंबरची ऍडिशन 3च्या टेबलमध्ये पाहिजे. ह्या नंबरची ऍडिशन केली तर ह्या नंबरची ऍडिशन होते 18. बरोबर. आपल्याला माहिती या नंबरची ऍडिशन 18 होते, म्हणजे हा 18 3च्या टेबलमध्ये येतो का नाही, तर येतो. म्हणून आपला नंबर काय होणार, तर आपला नंबर जो आहे हा 3 ने डिवाइड होईल. त्यानंतरचा पुढचा नंबर आहे 4. एखादा नंबर 4 ने डिवाइड होतो किंवा नाही हे कसं आयडेंटिफाय करणार, तर एकदम सिंपल ट्रिक आहे. तुम्हाला काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं त्या नंबरला 4 ने डिवाइड होतो की नाही हे बघण्यासाठी त्या नंबरचे लास्ट 2 डिजिट जे आहे ते 4 ने डिवाइड झाले पाहिजे. बरोबर. 4 9 जा होतात 36, बरोबर की नाही. 4 9 जा किती होतात 36, आणि 36 आपल्याला माहिती आहे 4च्या टेबलमध्ये येतो. म्हणून हा नंबर सुद्धा काय होणार, 4 ने डिवाइड होणार. मग आपला नंबर 3 आणि 4 दोघांनी डिवाइड होतो, म्हणून काय होणार, 12 ने सुद्धा डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना. यस सर. सर त्यानंतर बोला. हो सर. सर परत एकदा सांगा ना. परत सांगू. ओके, परत एकदा सांगतो, अजून एक उदाहरण घेऊ. एखादा नंबर 12 ने डिवाइड होतोय की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं, सपोज आपण आणखी एक उदाहरण घेऊया. नवीन उदाहरण घेऊ आता. एखादा नंबर 12 ने डिवाइड होतोय की नाही हे बघण्यासाठी आपल्याला इथे समजा आपल्याला नंबर घ्यायचा आहे. आता उदाहरण बघा काय आहे, 14,940, 14,940. हा नंबर जो आहे हा 12 ने डिवाइड होतोय की नाही हे बघायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं पुन्हा तेच आपल्याला बघायचंय. नवरदेव नवरी लक्षात ठेवा आपली, ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी. नवरदेव नवरी मध्ये काय आहे, कंडिशन अशी आहे, नवरदेव म्हणजे 3 आणि नवरी म्हणजे 4, आणि यांचं करायचंय शुभमंगल सावधान. मग आता शुभमंगल सावधान केव्हा होतं, म्हणजे लग्न केव्हा होणार आहे, ज्या वेळेस हे दोघेही नवरदेवाला नवरी पसंत असणार आणि नवरीला नवरदेव पसंत असेल तेव्हाच होईल का नाही, बरोबर की नाही. मग आपल्याला हा नंबर 3 ने डिवाइड करायचा असेल तर 3 ची कंडिशन काय आहे, की त्या नंबरची ऍडिशन जी आहे, म्हणजे ऍडिशन म्हणजे काय, बेरीज, ही 3च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. बरोबर. मग आता सगळ्यात महत्वाचं आहे, 3च्या टेबलमध्ये हा जो काही नंबर दिलाय 1 प्लस 4 प्लस 9 प्लस 4 प्लस 0 यांचे ऍडिशन करा, किती होते, 1 प्लस 4 5, 5 प्लस 9 14, 14 प्लस 4 18. बघा ऍडिशन 18 झाली. 18 3च्या टेबलमध्ये येतो का नाही, म्हणजे हा नंबर काय होणार, 3 ने डिवाइड होईल. बरोबर. त्यानंतर बघा 4 ने डिवाइड होतो की नाही कसं शोधणार, तर तुम्हाला काय करायचंय, नंबर मध्ये लास्ट 2 डिजिट बघा, लास्ट 2 डिजिट काय आहे, 40 आहे. मग नंबर 4 ने डिवाइड होतो की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, नंबर मध्ये हा जो काही 40 आहे हा 40 4 ने डिवाइड झाला पाहिजे. मग तुम्हाला माहिती 4 10 जा 40 होतो, म्हणजे इथे 4 ची पण कंडिशन आहे. 4 ची कंडिशन काय आहे, की तो नंबर ची लास्ट 2 डिजिट काय आहे, लास्ट 2 डिजिट 4 ने डिवाइड व्हायला पाहिजे. बरोबर. डिवाइड बाय 4 किंवा शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. बरोबर. मग आता बघा 4 ने भाग जातो का नाही, शेवटचे दोन अंक 40 आहे.
म्हणजे इथे नवरदेवाला नवरी पसंत आहे, नवरीला नवरदेव पसंत आहे, म्हणून इथे काय होणार, नंबर 3 ने डिवाइड होतोय, 4 ने डिवाइड होतोय, म्हणून आपला जो काही नंबर आहे हा नंबर 12 ने सुद्धा काय होणार, डिवाइड होईल. आलं लक्षात सर्वांना? कळालं का? सर हो सर सर असंच आहे. सर मला नाही सर. आता बघा, आता 15 ची टेस्ट बघा. 15 ने एखादा नंबर डिवाइड होतोय की नाही कसं शोधणार? तर काय करायचं, त्या नंबर मध्ये सुद्धा सेम लॉजिक जसं आपण वरती बघितलं 12 साठी, की तो नंबर काय झाला पाहिजे, 3 आणि 4 ने डिवाइड झाला पाहिजे. सेम 15 ने डिवाइड होण्यासाठी तो नंबर सेम नंबर 3 आणि 5 ने डिवाइड झाला पाहिजे. कशाने? सपोज आपण आता हाच नंबर घेऊ 14,940. लक्ष देण्यासाठी 14,900 किती आहे, 40 ना. हा नंबर डिवाइड होतो की नाही 15 ने? कशाने? हा नंबर 15 ने डिवाइड होतोय की नाही कसं शोधणार? तर एकदम सिंपल, काय करायचं, सर्वात आधी हा नंबर 3 ने डिवाइड होतोय का बघा. हा नंबर 3 ने डिवाइड होतोय का ते बघा, आणि हा नंबर 5 ने डिवाइड होतोय की नाही हे पण बघा. बघा बरं, हा नंबर 3 ने डिवाइड होतोय का? तर 3 ने डिवाइड होण्यासाठी याची ऍडिशन करा. ऍडिशन आपल्याला माहिती आहे, ऍडिशन 18 येते, आणि ऍडिशन जर 18 येते तर हा नंबर 3 ने डिवाइड होईल का नाही? तर होतो. आता 5 ने डिवाइड होण्यासाठी युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे. या नंबरच्या युनिट प्लेसला 5 पण 0 आहे, म्हणजे हा नंबर 5 ने पण डिवाइड होईल, म्हणजे 3 आणि 5 दोघांनी नंबर डिवाइड झाला, म्हणून काय होणार, तर हा नंबर 15 ने सुद्धा डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना? काय सर अवघड मला आहे का? 12 समजली नाही. समजलं? नाही सर मला 12 नाही समजली. 12 ची नाही समजली. 12 ची समजण्यासाठी तुला काय करायचंय, तो नंबर काय झाला पाहिजे, त्याला तर शेवटचे जे काय तो नंबर जो आहे तो 3 आणि 4 ने दोघांनी डिवाइड झाला पाहिजे. आलं का लक्षात? हो हो सर. बोला. मला 15 ची नाही समजली. सर मला एवढं फुटाने दिली ना गीता, तू मूर्ख आहे का? आवाज नाही येते. हॅलो, सर उदाहरण द्या ना सोडवायला. देतो देतो. आता आपण काल उदाहरणं घेतले ते होमवर्क साठी, काही विद्यार्थ्यांनी ते सोडवले, काही जणांनी सोडवले नाही. त्यांनी जरा नीट लक्ष द्या. आता उदाहरण कसं आहे बघा, इथे 2 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 2? एखादा नंबर 2 ने डिवाइड व्हायचा असेल तर आपली टेस्ट काय सांगते, त्या नंबरच्या युनिट प्लेसला काय पाहिजे, 2 4 6 8 0 पाहिजे का नाही? मग या ठिकाणी असा नंबर कुठे आहे, फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला दिसतोय, बरोबर आहे की नाही? म्हणून तो नंबर काय होणार, 2 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात? हो सर हो सर हो हा. सर हो आता सर पुढचा नंबर बघा. पुढचा नंबर आहे 3 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 3? आता बघा, कोणताही नंबर 3 ने डिवाइड होतो की नाही हे कसं आयडेंटिफाय करतो आपण, तर त्या नंबरची आपण ऍडिशन करून बघतो. काय करतो? ऍडिशन. म्हणजे संख्येची बेरीज ही काय पाहिजे, 3च्या पाड्यात आली पाहिजे. करा बरं या सगळ्या संख्यांची बेरीज. कोणता पर्याय असा आहे की ज्याची ऍडिशन 3च्या टेबलमध्ये येते? बघा बरं, बघू कोणाला कोणाला होतंय, तर चॅट बॉक्स मध्ये टाका बरं, बघूया किती जण आन्सर येतंय. बघा, बऱ्याच जणांनी आता उत्तर टाकलंय की सर ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे. बघा बरं याचे ऍडिशन करून, 6 + 4 + 2 + 3 + 6 यांची ऍडिशन केली, हे 10 10 + 2 12 12 + 3 15 15 + 6 21 21. बघा याची ऍडिशन येते 21. बरोबर, 21 3च्या टेबलमध्ये येतो का नाही? म्हणून हा नंबर काय होणार, 3 ने डिवाइड होईल. पुढचा नंबर बघा, क्वेश्चन नंबर 3. काय करायचंय, काय प्रश्न दिलाय तुम्हाला, आधी तो वाचा. काय क्वेश्चन नंबर 3? 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज डिवाइड बाय 5? बघा, हा नंबर 5 ने डिवाइड होतो किंवा नाही कसं शोधायचं, तुम्हाला आताच सांगितलं होतं की नंबरच्या युनिट प्लेसला काय पाहिजे, युनिट प्लेसला आपल्याला पाहिजे 0 किंवा 5. बरोबर, म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी काय पाहिजे, 0 किंवा 5. सांगा बरं कोणत्या पर्यायात आहे 0 किंवा 5? तर बघा ऑप्शन नंबर 4 मध्येच आहे का नाही?
श्लोक, तुला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतोय का रे बेटा? जरा लक्ष दे बरं. सर श्लोक, हे करा ना हम्म, जरा, काय करू? स्क्रीन इकडे करा ना, दिसत नाहीये स्क्रीन. इकडे म्हणजे कसं काय, मला नाही कळलं. इकडे दिसतंय? मला नाही कळलं तुझं इकडे आणि तिकडे कुठे. फाय और झिरो दिसते, बाकी काहीच दिसत नाही. फाय आणि 0 दिसतंय. रिफ्रेश कर. तू एक काम कर, एकदा परत रिजॉईन करून बघ. बाकी सर्वांना दिसते ना व्यवस्थित स्क्रीन? येस सर. ओके, चला पुढचा प्रश्न बघा आता. पुढचा प्रश्न आहे, 6 ने निशेष भागणारी खालीलपैकी संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 6? बघा बरं, ऑप्शन जे असेल ते तुमचं चॅट बॉक्स मध्ये टाका. उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका, बघूया किती जण जमतोय. ओके, ज्यांनी होमवर्क सोडवला असेल त्यांना सोडवायची गरजच नाही पडणार, त्यांना डायरेक्टली उत्तर टाकायचंय फक्त. पण बरेच जण काय करतात, होमवर्कच करत नाही, त्याच्यामुळे त्यांना लक्षातच येत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जे होमवर्क करतील तेच अभ्यास त्यांचा होईल. बाकीचे मग नुसतेच क्लास केले तर त्यांचा काहीच होणार नाही. लक्षात ठेवा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, होमवर्क हा कंपल्सरी प्रत्येकाने केलाच पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा तो बघितला पाहिजे की आपल्या मुलांनी होमवर्क करताय का नाही, का नुसतंच टाइमपास म्हणून क्लास जॉईन करताय. बघा, ऑप्शन नंबर 2 काही जण 4 म्हणतायत. बरं, बघूया आपण आधी ऑप्शन नंबर 2 ची ऍडिशन करायची. बघा, या नंबर्स मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे नंबर 2 ने डिवाइड होणार आहे, बरोबर आहे की नाही? सर्व नंबर 6 ने डिवाइड व्हायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 2 आणि 3 दोघांनी ते नंबर डिवाइड झाले पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग सगळे नंबर इव्हन आहे म्हणून आपला नंबर 2 ने प्रत्येक नंबर डिवाइड होतोय. आता 3 ने डिवाइड करायचे म्हणजे प्रत्येक नंबरचे ऍडिशन करून बघावं लागेल. आता या पहिल्या नंबरचे ऍडिशन किती येते? 4 आणि 3 7 आणि 7 14 आणि 2 16. या नंबरचे ऍडिशन होते 16. बेरीज बघा 16 होते. मग 3 च्या टेबल मध्ये 16 येतो का? नाही, म्हणून हा पर्याय काय चालणार नाही. सेकंड ऑप्शन बघा, 5 + 6 11, 11 + 3 14, 14 + 4 18. या नंबरची ऍडिशन 18 झाली, म्हणजे हा नंबर 3 ने डिवाइड होईल का नाही? तर होईल, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. मग हा नंबर 2 ने डिवाइड झाला, 3 ने डिवाइड झाला, म्हणून हा नंबर काय होणार? 6 ने पण डिवाइड होईल. आलं लक्षात? संस्कृती, लक्ष देते का? संस्कृती, विद्या, हे कोण आहे? प्रगती, प्रगती का ग चुकते? लक्षात नाही आलं का? 60 टेस्ट. सर मी थर्ड वालं आणि फोर्थ वालं दोन्ही टाकले. अरे हो ना, मग तुम्ही दोन्ही का टाकले? डिवाइड होणारा नंबर कुठला आहे? एकच आहे ना. नवरदेवाला नवरी पसंत आहे, लगेच लग्न करायला तयार का? नाही नवरीला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असे, तर मी तसं टाकलं. थर्डचा असं, क्वेश्चन होता ना, त्याचा एक टाकला आणि फोर्थ एक टाकलं. अच्छा, तसं टाकलं. बर, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. कळलं का? पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. 9 ने निशेष भागणारी खालीलपैकी संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 9? बघा, तुम्हाला काय करायचंय? डिवाइड करून बघायचंय 9 ने, बरोबर? आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय करायचंय? 9 ने नंबर डिवाइड होतोय की नाही हे कसं बघणार? तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, त्या नंबर्सची ऍडिशन करा. ऍडिशन करून बघा या नंबरची काय होते. कुठला नंबर आहे की त्याचे ऍडिशन ही या टेबल मध्ये येते? टाकलंय. बर, सर मी उत्तर टाक. बर, ओके. बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल, 9 ने डिवाइड करायचंय. कुठलाही नंबर 9 ने डिवाइड होतो की नाही हे बघण्यासाठी त्या नंबरची सम म्हणजेच काय, बेरीज, ही काय झाली पाहिजे? 9च्या टेबल मध्ये आली पाहिजे. नंबरने डिवाइड झाली पाहिजे, ती बेरीज जी आहे ती 9च्या टेबल मध्ये पाहिजे. बघा, बरेच जण ऑप्शन नंबर 3 टाकताय. हे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे की नाही आपण चेक करूया. चला बरं, ऑप्शन नंबर 3 ची बेरीज करा, ऍडिशन करा. 7 + 5 + 6 + 3 + 6 किती होते याचे ऍडिशन? 7 + 5 12, 12 + 6 18, 18 + 3 21, 21 + 6 27. बघा, ऍडिशन ही 27 झाली. आपल्याला माहिती आहे 9च्या टेबल मध्ये 27 येतो, म्हणून हा नंबर काय होणार? 9 ने डिवाइड होईल.
ओवी रायते, झालं का तुझा क्लास कनेक्ट? सर हा, फर्स्ट कोणी टाकलंय? फर्स्ट आता गेलं वरती. बर, लक्ष झालं का सगळ्यांना? सगळ्यांना लक्ष झालं का? हो सर. हो सर. पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे. पुढचा प्रश्न नीट समजून घ्या काय आहे तो. हा, पुढचा प्रश्न आधी नीट समजून घ्या. काय प्रश्न विचारलाय तो आधी बघा. 42,168 या संख्येला 4ने पूर्ण भाग जाण्यासाठी तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील? व्हॉट इज द मिनिमम नंबर ऍड दॅट 42,168 नीड टू गेट द होल नंबर डिवाइड बाय 4? सो कुठलाही नंबर 4 ने डिवाइड करायचा असेल तर आपल्याला काय माहितीये की शेवटचे लास्ट टू डिजिट, इथे लास्ट टू डिजिट काय आहे? 68. 68 हा 4 ने डिवाइड झाला पाहिजे. बघा बरं याला डिवाइड करून 68 ला 4 सर ने तुम्ही डिवाइड खाली केलं तर वेगळं आणि वरती वेगळं दिलंय. काय वेगळं दिलंय? तुम्ही खाली थर्ड आणि वरती फोर्थ दिलंय. कुठं? खाली मराठी मधून 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी आणि वरती इंग्लिश मध्ये 4. हा प्रश्न चालू आहे आपला. चला आता हा नंबर 4 ने डिवाइड होतोय की नाही कसं बघणार आपण? तर त्याला काय करायचंय, याला आधी 4 ने डिवाइड करून बघा. शेवटच्या दोन अंकांना 4 ने भागातो का बघा बरं आधी. 4 1 4, 6 - 4 2, कॅरी आला इथे 8, बरोबर. आणि 4 7 28 होतात, बरोबर. म्हणजे हा नंबर काय होतोय? 4 ने पूर्ण डिवाइड होणारा नंबर आहे, बरोबर आहे की नाही? मग त्यांनी विचारलंय तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील, तर कमीत कमी आपण त्याच्यात 0 ऍड केला तरी पण चालेल. ऑप्शन मध्ये 0 असेल तर तुम्ही 0 ऍड सर करून, किंवा तो जर नसेल तर दुसरा ऑप्शन काय असेल तुम्हाला? तर ऑप्शन असेल 4. आलं लक्षात? तरी तो नंबर काय होणार? 4 ने डिवाइड होईल. येते का लक्षात सर्वांना? हो सर. हं? हो सर. हा, त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. बोला. काय? हो मग पाठवलेली आहे ना, PDF आहेत ना आपली. बर, आता हो, पुढचा बघा. 42,314 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील? व्हॉट इज द मिनिमम नंबर 42,314 नीड टू गेट द नंबर होल नंबर डिवाइड बाय 3? बघा इथे आता हा नंबर 3 ने डिवाइड करायचा आहे आणि त्यामध्ये खाली ऑप्शन दिले तुम्हाला 1 2 3 4. ऑप्शन काय आहे? 1 2 3 4 हे ऑप्शन दिले. मग आधी आपण याला डिवाइड होतोय की नाही आधी हे चेक करूया. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्याला 3 ने कुठलाही नंबर डिवाइड करायचा असेल तर त्या नंबरची ऍडिशन काय झाली पाहिजे? तर ऍडिशन ही 3 च्या टेबलमध्ये आली पाहिजे, म्हणजे बेरीज 3 च्या पाड्यात आली पाहिजे, 3च्या पाड्यात. सो ऍडिशन करा. 4 + 2 + 3 + 1 आणि +4 या नंबरची जर तुम्ही ऍडिशन केली तर ही ऍडिशन होते 6 + 3 9, 9 + 1 10, 10 + 4 14. नंबरची ऍडिशन होते 14 आणि 14 तुम्हाला माहिती आहे 14 हा काय आहे? तर 3 च्या टेबलमध्ये येतो का? नाही. जर आपण या 14 मध्ये 1 ऍड केला तर नंबरची ऍडिशन 15 होईल. म्हणून आपण इथे काय घेणार? ऑप्शन नंबर 1 की जो याच्यामध्ये ऍड केला तर नंबर काय होणार? डिवाइड होईल. कशाने? 3 ने. आलं लक्षात सर्वांना? प्रश्न कळाला का? येस सर. हो सर. त्यांनी बघा, त्यांनी उत्तर दिलं सर 4 पण, त्याने सांगितलं सर 4 झालं का, पण त्यांनी विचारलं काय आहे? कमीत कमी. काय सांगितलंय? मिनिमम नंबर. मग 1 हा कमीत कमी का नाही? त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 1. 4 का नाही राहणार? कळलं का? सर हा येस. बोला. सर मी फोन नंबर करून तुम्ही तुम्हाला नाटक पाठवतो. घेताय ना त्याचा PDF पाठवाल का ग्रुप? होय. मी चला फोन पुढचा नंबर करून प्रश्न. तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवले. होय. हा, मी जसं याची समजून PDF सांगितलं. व्हॉट्सअपला पाठवा. सर आवाज येत नाही. होय, पाठवतो मी. लक्ष द्या. आता सर पुढचा येत प्रश्न आहे आहे. आवाज. लक्ष द्या, लक्ष द्या. हो सर. पुढचा प्रश्न आहे हा तुमच्या समोर.
4,23,155 या संख्येला 2 ने पूर्ण भाग देण्यासाठी तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील? Which smallest number add to 4,23,155 then the number divide by 2. बघा हा नंबर जर 2 ने डिवाइड करायचा असेल तर युनिट प्लेसला बघा इथे 5 आहे. 5 मध्ये मिनिमम नंबर आपण जर 1 ऍड केला तर तो नंबर काय होणार आहे? तर हा नंबर होईल 42,300,156 आणि तेव्हाच हा नंबर 2 ने डिवाइड होईल. सो आपलं उत्तर काय असेल? त्यामध्ये मिनिमम नंबर 1 ऍड करावा लागेल. सो आपला आन्सर काय असेल? तर आपला आन्सर असेल त्याच्यामध्ये 1 प्लस करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा तुमच्या समोर. $54,390 या संख्येला 3 आता तोच प्रश्न होता का? नाही. हा, या संख्येला 3 ने पूर्ण भाग देण्यासाठी तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील? विच स्मॉलेस्ट नंबर ऍड टू 54,390 देन द नंबर डिवाइड बाय 3. बघा या नंबरच्या आधी ऍडिशन करा. 3 ने डिवाइड करायचं असेल तर किती होते ऍडिशन ती बघा, म्हणजे बेरीज करून बघायची आधी. ती 5 + 4 9, 9 + 3 12, 12 + 9 किती? 12 + 9 21. नंबरची ऍडिशन डिवाइड होणारी आहे बरोबर. म्हणजे या नंबर मध्ये एक तर 0 ऍड करावं लागतील किंवा 3 ऍड करावं लागेल तरच तो नंबर काय होईल? 3 ने डिवाइड होईल. आता मी असे 2-2 उत्तर का देतोय? कारण इथे या ऑप्शन साठी या जे काही प्रश्न दिले या प्रश्नांसाठी आपल्याला इथे ऑप्शन दिले का? नाही. सो त्याच्यामुळे मी हा म्हणजे तुम्हाला देतोय. कळलं? हा सर. पुढचा प्रश्न बघा. 12,340 या संख्येला 6 ने पूर्ण भाग जाण्यासाठी तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील? विच स्मॉलेस्ट नंबर ऍड टू 12,340 देन द नंबर डिवाइड बाय 3. बघा या नंबरलाही तशीच ऍड करा. 3 ने डिवाइड करायचंय म्हणजे आपल्याला ऍड करावं लागेल 1 + 2 + 3 + 4 + 0. यांची ऍडिशन 3 + 3 6, 6 + 4 10. याची ऍडिशन 10 येते आणि 10 मध्ये आपण जर 2 ऍड केले तर ऍडिशन 12 होईल. तेव्हाचा नंबर काय होईल? 3 ने डिवाइड होईल. ठीक आहे. पुढचा नंबर बघा. या संख्येला 3 ने पूर्ण भाग देण्यासाठी तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील? 3 नाही ते 5 आहे बरं का. हा बोला. सर तुम्ही वरती मराठीमध्ये 6 दिलं आहे आणि इंग्लिश मध्ये 3 दिलं आहे. वरती 6 दिलाय. ओके इथे 6 दिलाय, खाली 3 दिलाय. ओके इथे 6 घेऊन टाकू मग आपण. जर समजा 6 दिलेला असेल तर काय करायचं? तर 6 दिला असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्या नंबरची ऍडिशन म्हणजे 3 ने डिवाइड होतो की नाही हे बघावं लागेल बरोबर. तर या ठिकाणी हा नंबर जर 6 ने डिवाइड होतोय की नाही हे बघायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे 1 2 3 4 0. हा नंबर एक तर इवन नंबर पाहिजे. इवन पाहिजे म्हणजे समसंख्या पाहिजे. बर चला ही नंबर आता ऑलरेडी समसंख्या आहे. आता बघा 3 ने डिवाइड करायचं असेल तर या नंबरची ऍडिशन बघा. 3 ने डिवाइड करायचे असेल तर या नंबरची बेरीज किती होते? तर बघा 1 + 2 + 3 + 4 + 0 यांची बेरीज केली तर 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. या नंबरची ऍडिशन होते 10. म्हणजे हा नंबर जर डिवाइड करायचा असेल तर मिनिमम याच्यामध्ये 2 ऍड करावं लागेल बरोबर. 2. हा बोला बोला सर त्याची मग बोला. 2 ऍड करावं लागेल. हा 2 ऍड करावा लागेल. बघा बरं याच्यामध्ये 2 ऍड केला तर हा नंबर कशाने डिवाइड होईल? तर हा नंबर 2 ने डिवाइड होतोय आणि 3 ने पण डिवाइड होतो का नाही बघा बरं. 2 आणि 3 दोघांनी डिवाइड झाला तर हा नंबर काय होणार? 6 ने सुद्धा डिवाइड होईल. कळालं का सगळ्यांना? यस सर. कळतंय का? यस सर. हम्म? पुढचा प्रश्न बघा. येस सर. पुढचा प्रश्न हा आहे तुमच्या समोर. Which smallest number add to 4,321 then the number divide by 5. बघा 4,321 या संख्येला 5 ने पूर्ण भाग देण्यासाठी तिच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील? बघा नंबर काय आहे? 4,321. तुम्हाला मी सांगितलं होतं कुठल्याही नंबरला जर 5 ने भाग द्यायचा असेल तर त्याच्या शेवटी काय आला पाहिजे? एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. बघा बरं या नंबर मध्ये जर आपण 4 ऍड केले तर हा नंबर काय होईल? या नंबर मध्ये 4 ऍड केले तर हा नंबर होईल 4,325 आणि आपला नंबर हा 5 ने डिवाइड होईल का नाही? म्हणून आपलं उत्तर काय असेल?
तर आपलं उत्तर असेल त्यामध्ये 4 ऍड केले तर हा नंबर काय होईल, त्याने डिवाइड होईल. पुढचा प्रश्न हा आहे तुमच्या समोर. प्रश्न वेगवेगळा आलाय का ते? बरं ठीक आहे, मी इंग्लिश मध्ये वेगळा सांगतो, मराठीत वेगळा समजून सांगतो. ठीक आहे. Which smallest number add to 5408 then the number divide by 8? बघा 8 ने डिवाइड काय झालं, लास्ट डिजिट काय झाले पाहिजे, 8 ने डिवाइड झाले पाहिजे. सो 5408 जो नंबर आहे हा नंबर ऑलरेडी 8 ने डिवाइड होणारा नंबर आहे. सो या नंबर मध्ये मिनिमम तुम्हाला किती ऍड करावं लागतील, तर 8 किंवा 0 या दोघांपैकी एक ऑप्शन येईल. ठीक आहे. आणि खालचा ऑप्शन मध्ये पण तेच आहे, ऑप्शन मध्ये शेवटचे लास्ट डिजिट सुद्धा 408च आहे. सो त्यामुळे हा नंबर काय आहे, तर याचंही उत्तर तेच असेल, +8 किंवा +0. लास्ट क्वेश्चन बघा. या संख्येला 2 ने पूर्ण भागण्यासाठी त्याच्यामध्ये कमीत कमी किती मिळवावे लागतील, तर यामध्ये फक्त 1 ऍड करावं लागेल, कारण नंबर मध्ये काय आहे, इवन नंबर तेव्हाच होतो. आता तुम्हाला मी होमवर्क साठी काही प्रश्न देणार आहे, ती होमवर्कची प्रश्न सगळ्यांनी लिहून घ्या. बघा होमवर्कचा प्रश्न हे तुमच्या समोर देतो आहे. पहिला प्रश्न, 12,324 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जाईल? Which of the following number divide? Which of the following number is divide 1 2 3 2 4? ऑप्शन आहे तुम्हाला हे 2 3, ऑप्शन 1 and 2, म्हणजे पर्याय 1 आणि 2, आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. ननाबो. तिसरा प्रश्न, 50,725 या संख्येला भाग देणाऱ्या संख्या 1 to 10 मध्ये किती आहे, सॉरी 1 ते 10 मध्ये किती आहे? 1 ते 10 पर्यंत किती व कोणत्या? Which of the number from 1 to 10 divide 50,725? एक मिनिट. पुढचा प्रश्न, घेऊन घ्या. पुढचा प्रश्न, खालील पर्यायात खालील संख्या ना कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो?
ते लिहा. which of the number can divide following number. उदाहरण आहे 1230 350. तुम्हाला काय करायचंय, सपोज हा नंबर आहे, उदाहरण कसं लिहायचंय कसं सोडवायचा अभ्यास तर पण समजून घ्या. सपोज हा नंबर आहे 1250. तर सपोज या नंबरला बघा, हा नंबर 2 ने डिवाइड होतो, बरोबर. त्यानंतर हा नंबर 3 ने डिवाइड होतो की नाही बघा. 1 2 3 यांची ऍडिशन केली, 8 8 + 2 10 11 झाली. 3 ने नाही होणार, 4 ने होतो का, नाही होत. 5 ने डिवाइड होतो बघा, त्यानंतर 6 ने पण नाही होणार, 7 ने तर नाही होत, 8 ने नाही होणार, 9 ने पाच नाही होत. 10 ने डिवाइड होतं बघा. ज्या ज्या नंबरने नंबर डिवाइड होईल ते ते नंबर त्याच्या समोर लिहायचे. 11 ने डिवाइड व्हायच्यासाठी काय करावं लागेल, 1 + 3 4 4 + 0 4च होणार, 5 + 2 7 नाही होत 11 ने पण. ज्या नंबरने हे नंबर डिवाइड होऊ शकतात ते नंबर फक्त यांच्या समोर लिहायचे. ठीक आहे. समजा आता तुमच्या समोर हे नंबर आहे, ते तुम्ही शोधायचं कुठल्या कोणकोणत्या नंबरची डिव्हिजिबिलिटी टेस्ट त्या नंबरसाठी लागू होते. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला हे ऑप्शन आहेत, सर्वांनी हा होमवर्क व्यवस्थित करायचा आहे आणि मला व्यवस्थित पाठवायचा आहे. इथे आपण थांबणार आहोत.